श्रीरामनवमी उत्सवाचा भाग म्हणून मंगळवारी 16 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता राजारामपुरी ते दसरा चौक या मार्गावर रामराज्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे। सायंकाळी दसरा चौकात प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मापासूनच्या चित्ररूप रामायण प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर इथं अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीची 21 फूट प्रतिकृती उभारण्यात येणार आहे। बुधवारी 17 एप्रिल रोजी श्रीरामनवमी दिवशी सकाळी 9 वाजता हिंदू राष्ट्राच्या निर्माणासाठी महायज्ञाचं आयोजन करण्यात येणार असून या महायज्ञामध्ये आहुती अर्पण करण्यासाठी सर्व रामभक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन दीपक देसाई यांनी केलंय। याच दिवशी दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे। सायंकाळी कुंकुमार्चन, त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांची महाआरती होणार आहे। यानंतर भव्य आतिषबाजी करण्यात येणार असल्याचं शिवानंद स्वामी यांनी सांगितलं। श्रीरामनवमी उत्सवामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जाती, समाज, पंथ तसंच तालीम संस्था, तरुण मंडळं, सामाजिक संघटना, विविध संस्था यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन दीपक देसाई यांनी केलंय। यावेळी हिंदू महासभेचे मनोहर सोरप, संदीप सासणे, विश्व हिंदू परिषदेचे अनिल दिंडे, हिंदू एकताचे गजानन तोडकर, महाराष्ट्र प्रतिष्ठानचे निरंजन शिंदे, अभिजित पाटील, चिंतामणी फाउंडेशनचे अध्यक्ष सोहम कुराडे उपस्थित होते।